महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्याविरोधात उद्धव ठाकरे आता मैदानात उतरलेत आणि ठाकरे गटाकडून आज दुपारी 3 वाजेनंतर धारावी टी जंक्शन पासून बीकेसीच्या फटाका मैदानापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे। टी जंक्शन आणि बीकेसीतील अदानी कार्यालयाबाहेर त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर अदानी समूहाच्या कार्यालयाजवळ जाणारे सर्व रस्तेही बंद करण्यात आले। च्या बाबतीत आयोजित केलाय। या मोर्चाचं नेतृत्व स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे करणार आहेत आणि या मोर्चाला संपूर्ण धारावीकर आणि मुंबईकर हे सगळे उपस्थित राहणार आहे। प्रचंड मोठा मोर्चा आज या निमित्ताने आयोजित केलाय। केंद्र राज्य सरकारने अडाणींना ज्या काही सोयी सवलती देऊन जी नागरिकांच्या मनामध्ये घबराट निर्माण केली आहे त्याचा जाब विचारण्यासाठी या अडाणींचं ऑफिस इथे बीकेसी मध्ये आहे आणि म्हणून हा मोर्चा धारावी ते बीकेसी असा आयोजित केलेला आहे। या मोर्चाच्या माध्यमातून या प्रकल्पामुळे मुंबईच्या विकासावरती होणारे परिणाम धारावीकर उद्ध्वस्त होऊ नयेत म्हणून, कारण या धारावीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात लघु उद्योग चालतात, सगळ्यांची पोटं त्याच्यावरती आहेत आणि यांना उद्ध्वस्त विस्थापित होऊ नये म्हणून धारावीकरांचा आवाज उचलण्यासाठी त्यांच्या पाठीमागे शिवसेना मजबूतीने उभं आहे हे दाखवण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केला आहे। आजचा जो मोर्चा आहे याला कुठेतरी प्रशासनाने सुद्धा परवानगी नाकारलेली आहे, योग्य मैदान सुद्धा नाहीये असं सुद्धा सांगितलंय। काय नेमकं मोर्चा हा मोर्चा असतो, आम्ही मोर्चा काढायचं ठरवलेलं आहे, आम्ही प्रशासनाकडे अर्ज केलेला आहे। त्यांनी अजून कुठलंही उत्तर दिलेलं आहे की नाही मला माहित नाही, परंतु मोर्चा हा निघणारच आहे। मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे। मोर्चा शांततेत असेल आणि मोर्चामध्ये आमच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत याच फक्त आम्हाला बोलून दाखवायच्या आहेत। हा जो मोर्चा आहे ज्या ठिकाणी आपण आहे त्या ठिकाणावरती असणार आहे का अदानीच्या कुठल्या कार्यालयावरती जाणार आहे? कारण अदानीच्या कार्यालयावरती सुद्धा इमारतीवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवलेला आहे। प्रश्न असा आहे की मोर्चा हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आहे। आज अदानीच्या कार्यालयावरती कुठलीही भेट किंवा काही ठरलेलं नाहीये। आज लोकांचे प्रश्न यांच्या घराच्या खाली येऊन त्यांच्या ऑफिसच्या खाली येऊन मांडायचे। त्यानंतर हे सगळे विषय, पहिले तर गोष्ट म्हणजे आमची मागणीच अशी आहे की हा प्रकल्प सरकारने करावा। हा सरकारचं म्हणणं काय त्याच्यावरती कळेल, त्याच्यानंतर हा निर्णय घेतला जाईल। आमचं हेच म्हणणं आहे, जसं बीडीडी चाळ आम्ही म्हाडाच्या माध्यमातून आज केली, सरकारने केली, तसाच हा प्रकल्प सरकार करू शकते आणि ज्या काही सोयी सवलतींची खैरात सरकारने वाटलेली आहे ते सरकारचे पैसे का डुबवायचे आणि म्हणून आमचा पहिला मागणी अशी असेल की हा प्रकल्प सरकारनेच करावा। हे सरकारला विचारा, त्यांचे मित्र आहेत ते। धन्यवाद।